तर अंजली दमानी यांचा सूरज चव्हाणांविरोधात मानहानीचा दावा आहे। दमानी यांच्या याचिकेवर आज मुंबई कोर्टात सुनावणी सुद्धा होणार आहे। सूरज चव्हाण यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। थेट जाऊया अंजली दमानिया यांच्याकडे। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण एकीकडे नागपूरमध्ये ऐन थंडीत हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। नेमक्या याच मुद्द्यावर वातावरण तापू शकतं अशी एक आपण अपेक्षा करूया। पण दिग्विजय पाटीलची 1 डिसेंबरला गुपचूप चौकशी झाली। आमच्या प्रतिनिधीनं सुद्धा त्या संदर्भात माहिती दिली, कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही या चौकशीचा। आणि त्यानंतर आता 10 डिसेंबरला चौकशी होतीये। अगदी नक्कीच. एकतर ती गपचूपपणे का केली जाते मला तेच कळत नाहीये. कारण ही सरकारची म्हणजे आपल्या जनतेची जमीन होती. जनतेला सगळंच कळायला हवं, की या जमिनीचं एक्झॅक्टली काय चाललंय. ज्या लोकांनी ती लाटण्याचा प्रयत्न केला त्यांची चौकशी कुठपर्यंत आली आहे, हे प्रत्येक गोष्ट खरं तर पोलिसांकडनं जनतेला सांगण्यात आली पाहिजे. पण बरोबर. तसं न होता गपचूपपणे केली जाते चौकशी त्यांची. कारण हाय प्रोफाईल लोकं आहेत ही माणसं आणि कुठे ना कुठे ह्यात पार्थ अजित पवारपर्यंत जातायत. त्यामुळे सगळंच गपचूपपणे केलं जातंय. पण तरीही आपण एवढा विषय सगळ्यांनी लावून धरलाय, त्यामुळे त्यांना त्याची माहिती द्यावी लागतीये. आत्ताच्या घटकेला मला काल रात्री अशी बातमी कळली होती, की ते जे सब रजिस्ट्रार होते तारू नावाचे, त्यांना काल रात्री अटक झालीये, अशी अच्छा. देखील माहिती मिळतेय. आणि आत्ताच्या घटकेला यांना कोणी म्हणतंय आज दिग्विजयला बोलवलंय, कोणी म्हणतंय 10 तारखेला बोलवलंय. पण चौकशी मात्र त्याची होईलच आणि अधिवेशन नेमकं चालू आहे. कुठेतरी थातूर-मातूर कारवाई दाखवायची आहे. पार्थ पवारपर्यंत कधी येईल की नाही शंकाच वाटतेय मला. जोपर्यंत मी कोर्टात जाणार नाही, तोपर्यंत मला नाही वाटत कुठल्याही अधिकाऱ्यामध्ये किंवा राजकारण्यामध्ये हिंमत आहे, की अजित पवारांच्या मुलांना ते अटक करू शकतील. तर आत्ताच्या घटकेला हे सगळा फार्स जो चाललाय, अधिवेशनापुरता चाललाय. कारण हीच जर जमीन आपल्यापैकी कोणी 1800 कोटी सोडा 18 कोटीची जमीन असती आणि आपण ते लाटण्याचा प्रयत्न केला असता, दुसऱ्या मिनिटाला आपल्याला उचलून आत टाकलं असतं. पण पार्थ अजित पवार आहे, म्हणून त्याला काही होणार नाही. त्याचं नाव एफ-आय-आर मध्ये येणार नाही. समन्सवर समन्स पाठवून दिग्विजयसारखा त्याचा मामेभाऊ पण जाणार नाही. सगळीच गंमत चालली आहे आणि आता अधिवेशनाचा फार्स आहे. त्यामुळे ती अगदी दाखवायला अधिवेशनाचा फार्स आहे आणि त्यातूनच हे चौकशीचं हे सगळं प्रकरण समोर येताना दिसते। म्हणजे आम्ही मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं दाखवायचं, असाच काहीसा हा सगळा प्रकार आहे अंजलीताई, असं तुम्ही म्हणताय। पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आपण म्हणूया, एक नवा रोल समोर आलेला आहे सूर्यकांत येवले याचा। सूर्यकांत येवले वनविभागाला जे पत्र देण्यात आलेलं होतं, त्यामध्ये सूर्यकांत येवलेचा एक मोठा हात होता असं देखील कळतंय। हो ना, नक्कीच. आता हे येवले ना यांची 2 प्रकरणं आता बोपोडीचं पण आणि ही पण, बरोबर. दोन्ही बाहेर आली आहेत. आता येवले कोण आहेत, तर त्यांची आणि एक माहिती माझ्यापर्यंत आली आहे. त्याची सध्या मी चौकशी करतीये. ती आज दुपारपर्यंत तुम्हाला सांगेनच. भयंकर कॉन्ट्रोव्हर्शियल कॅरेक्टर आहे हे आणि ह्यांनी तर थेट बोटॅनिकल सर्व्हेला पत्र लिहून कळवलं होतं, की जमिनीची खरेदी-विक्री झालेली आहे. त्यामुळे तुम्ही ती तात्काळ खाली करा. इथपर्यंत या तहसीलदाराची मजल गेली होती. तर याची अक्षरशः म्हणजे क्वेश्चनेबल तिथे बॅकग्राऊंड आहे आणि यांची तिथे यांना जे तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी ठेवलं गेलं, ते कोणाच्या मेहरबानीने झालंय, ते सुद्धा आता लवकरच बाहेर येईल. अगदी या सगळ्या प्रकरणात आता तहसीलदार म्हणून आज कोणाचा खरं तर वरदहस्त होता हे देखील आता यातून कळणार आहे। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सूरज चव्हाण यांच्यावर तुम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहात मुंबई कोर्टात। या सगळ्या संदर्भात सुनावणी सुद्धा आज होणार आहे। नाही, मी त्यांच्यावर जवळ-जवळ 4 महिन्यापूर्वी केलाय. त्याच्या तारखावर तारखा पडतायत. पण बरोबर. आज आता बघू पुढे काय होतंय. कारण ह्या माणसांना ना इतकी बेशिस्त आहेत ही. हे दोघंही बिटकरी आणि सूरज चव्हाण. तर मी सूरज चव्हाणवर का केलं? कारण त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली आहे, ती इतकी म्हणजे कोर्टाने बघितल्याबरोबर त्यांच्यावर कारवाई होईल. पण आत्ताच्या घटकेला तारीख पे तारीख म्हणतो ना आपण, तसं अगदी सध्या चाललंय. अगदी
बघू आता काय होतंय. निश्चित. आता झालं हिअरिंग तर नक्कीच सगळं बाहेर येईल. अगदी. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्या प्रकरणी खरं तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा उल्लेख केलेला, की त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये, तर तो देखील मुद्दा या निमित्तानं समोर येताना दिसतोय. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.